की तुकाराम मुंडे साहेबांच्या अगोदरचे जे अधिकारी होते ते नक्की काय करत होते, इथून मागचं जे FDA डिपार्टमेंट होतं ते काय करत होतं, या खात्याचे मंत्री आतापर्यंत काय काय करत होते. ह्या आधीचे जे अधिकारी होते ज्यांची जिम्मेदारी होती हे सगळं थांबवणं, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड झाली. आज मार्केटमधून पनीर गायब आहे. का गायब आहे? कारण भेसळीच्या धाडी पडतात. माझ्या मते लवकरात लवकर एक भारतरत्न दिला पाहिजे. राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे हे मागच्या अनेक वर्षांपासून त्यांच्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. त्याच तुकाराम मुंडेंची आता राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी निवड करण्यात आलेली. मागच्या 15 दिवसांपासून त्यांनी आता अन्न व औषध प्रशासनाचा जो पदभार आहे तो स्वीकारल्यानंतर राज्यामध्ये धडक कारवाईचा मोठा धडाका सुरू केलेला आहे. मागच्या 15 दिवसांपासून भेसळयुक्त अन्न असेल, गुटखा असेल आणि नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असणाऱ्या वस्तूंवर त्यांनी आता धडक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. मागच्या 15 दिवसांपासून त्यांची ही कारवाई अनेकांना रुचतीये, त्यांच्या मनांना भावतीये. अनेक नागरिक आता तुकाराम मुंडे यांचं या कारवाईमुळे कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. पुणेकरांना नेमकं काय वाटतं या कारवाईबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तुकाराम मुंडेंची ही 25वी बदली आणि प्रत्येक वेळा तुकाराम मुंडेंची जेव्हा बदली होती तेव्हा त्यांना ज्या ज्या खात्याचा कार्यभार भेटतो त्या त्या खात्यामधल्या काय उणीवा आहेत हे त्यांच्यासारखा धडाडीचा अधिकारी दाखवून देतो. जसं की काल त्यांनी FDAचा चार्ज घेतला आणि FDAचा चार्ज घेतल्यापासून महाराष्ट्राला कळतंय की आपण जे पनीर खात होतं ते चीज ॲनालॉग होतं का, आपण जे पनीर खात होतं ते पनीरच नाही तर मैद्याचे गोळे बनवून आपल्याला खाऊ घातले जात होते का. हा एक भाग आणि असे खूप भाग. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुकाराम मुंडे साहेबांच्या अगोदरचे जे अधिकारी होते ते नक्की काय करत होते, इथून मागचं जे FDA डिपार्टमेंट होतं ते काय करत होतं, या खात्याचे मंत्री आतापर्यंत काय काय करत होते. जेजुरी गडावरती जो भंडारा उधळला जातो त्याला भंडारा म्हटलं जातं आणि त्या भंडाऱ्यामध्ये केमिकलचं प्रमाण इतकं जास्त आहे की अनेक लोकांना त्याच्यापासून त्वचेचे विकार सुरू झाले. तुकाराम मुंडेंनी काल सांगितलंय की त्याला नॅचरल हळदच म्हणावं लागेल, भंडारा शब्द काढून त्याला नैसर्गिक हळद म्हणा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा होता. तुम्ही आज कोणत्याही मेडिकलमध्ये जा, एखाद्या ओळखीच्या मेडिकलवाल्याला विचारून पहा की झेंडूबाम आहे का, तो झेंडूबामच्या 2 डब्या दाखवतो. जर तुमचा मित्र असन जवळचा तो म्हणतो याच्यावर 15% डिस्काउंट भेटतं, हा डुप्लिकेट आहे, याच्यावर 3% आम्हाला डिस्काउंट भेटतो, हा ओरिजिनल आहे. गुड नाईटचं तुम्ही लिक्विड घ्यायला जा, गुड नाईटच्या लिक्विडमध्ये एक प्रकारचं लिक्विड जे डुप्लिकेट आहे ओळखूच येत नाही, त्याच्यावर डास येऊन बसते आणि जे ओरिजिनल आहे ते घरात लावलं तर डास येत नाही आणि आपल्याला कळत नाही डुप्लिकेट कोणतं आणि ओरिजिनल कोणतं. औषध प्रशासनामध्ये सर्रास हा प्रकार चालू आहे. हे 2 मी तुम्हाला उदाहरणं दिले जे सर्रास प्रकार चालू आहे. डुप्लिकेटचं प्रमाण खूप जास्त आहे. सरकारने या खात्याने या प्रकारे औषध प्रशासनावरती नियंत्रण आणलं पाहिजे. खाद्यपदार्थांवरती तर खूप मोठ्या प्रमाणात आणलं पाहिजे. जसं की पुण्यात आज तुम्ही हॉटेलमध्ये पनीर मागायला गेले तर पनीर भेटेना. कालपर्यंत जे पनीर ओसांडून वाहत होतं आज हॉटेलमध्ये पनीर नाही. नक्की गाया आटल्या, दूध गायब झालं का पनीर गायब झालं काही कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर एकूण दुधाचं जितकं उत्पादन होतंय त्याच्यापेक्षा कन्झम्पशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात. आयात तर ती नाही, मग हे दूध तयार कुठं होतं. दूध आजकाल डेऱ्यांमध्ये तयार केलं जातं. जर या दूध तयार होण्याचे जे ठिकाणं आहेत ही गाई नसून तर डेअरी आहे, ह्याच्यावरती जर धाड मारली आणि हे दूध कसं तयार होतं हे जर पाहिलं तर खूप भयानक प्रकारे लहान मुलांच्या आरोग्याशी सर्रास खेळलं जातं या दुधाच्या माध्यमातून आणि सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. तुकाराम मुंडेंकडून आता या खात्याअंतर्गत काय आमच्या तुकाराम मुंडे साहेबांकडून ह्याच अपेक्षा आहेत की ज्याप्रमाणे तुम्ही पनीरचा मुद्दा हातात घेतला, आज हॉटेलमध्ये पनीर भेटाना, कारण तेवढं पनीरच उत्पादत होत नाही. ओरिजिनल जे पनीर आहे बाकीचं चीज ॲनालॉग असतंय. माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्यांनी दुधावरती धडक कारवाई केली पाहिजे की जे पिशव्यांमध्ये दूध भेटतं हे खरंच ओरिजिनल दूध आहे का. एक प्रत्येक पिशव्यातल्या दुधाची धाड मारून त्याची चाचणी झाली पाहिजे की ह्या दुधामध्ये किती मोठ्या प्रमाणात भेसळ आहे. जर हे करण्यात ते यशस्वी झाले तर आरोग्याचा मोठा प्रश्न दुधापासून जो सुरू होतो तो संपेल. आणि त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे पाण्याचा. बाटलीबंद जे पाणी आहे ते बाटलीबंद पाणीमध्ये किती भेसळ आहे आणि ते पाणी कसं तयार केलं जातं. सर्रास टँकर आणले जातात आणि टँकरमधून बाटल्या भरल्या जातात आणि त्या बाटल्या सील करून विकल्या जातात. चांगल्या ज्या पाण्याच्या कंपन्या आहेत त्याच्यासुद्धा मोकळ्या बाटल्या घेतल्या जातात, त्याच्यात खराब पाणी भरलं जातं आणि ते विकल्या जातात. तर हे सर्रास थांबवलं पाहिजे. धाड मारून ह्याच्या जे आहे ह्याचं चेकअप करण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ही आमची तुकाराम मुंडे साहेबांकडून आणि FDA कडून ही अपेक्षा आहे. मी महाराष्ट्राच्या फार्मसी किंवा FDA साठी महेश जगडे सरांनंतर जर एक चांगलं आयुक्त म्हणून भेटलं असेल तर ते मुंडे साहेब आहेत. त्यांनी जे आता जे अन्न असेल, औषध असेल त्याच्यामध्ये जे काही भेसळीचं जे प्रमाण आहे, स्प्युरियस ड्रग आहेत म्हणजे बनावट औषध आहेत, मिसब्रँडेड ड्रग आहेत, अडल्ट्रेट ड्रग आहेत किंवा जे GMPचं व्हायोलेशन होतं तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आज त्यांच्या ज्या काही धडक मोहिमा चालू आहेत. फार्मासिस्ट मेडिकलमध्ये नाही आहे परंतु मेडिकल शॉप चालवले जातात. या ठिकाणी काय आहे, पेशंट सेफ्टी आहे तर ती पेशंट सेफ्टी नाही आहे. तर त्यामुळं फार्मासिस्टला जो काय एक प्रकारचा महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख झगडे साहेबांनंतर जर होत असेल किंवा त्यांच्या ज्या काय आज आपण बघतोय कोरोनानंतर जर बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात सर मेडिकलची संख्या वाढलेली आहे. मी तुम्हाला काही उदाहरण देतो. महाराष्ट्राचं FDAचं जर बघितलं तर
जवळपास 200 ड्रग इन्स्पेक्टरची पदं मंजूर आहेत आणि असिस्टंट कमिशनरची 70 पदं मंजूर आहेत. जर आपण माशेलकर कमिटीचा अहवाल बघितला तर त्यांनी त्यावेळेस कमिटीच्या ज्यावेळेस तत्कालीन त्यावेळेस कमिटीनं काय सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 500हून अधिक पदे ड्रग इन्स्पेक्टरची पाहिजेत आणि आताचे जे काही पद आहेत त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40 अधिक असिस्टंट कमिशनरचे ड्रग पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक विभागाला एक जॉईंट कमिशनर पाहिजे. तर ही पदं नाही, तर हे मनुष्यबळ वाढवणं गरजेचं आहे. जर मनुष्यबळ नसेल तर FDA कसं सक्षम होणार, तर त्यासाठी हा पण त्यांनी एक पुढाकार घेतला. त्याच्यानंतर मी सार्वजनिक आरोग्य विभाग असेल जिथे फार्मासिस्ट असतोय किंवा समजा जिल्हा परिषदच्या अंतर्गत फार्मासिस्ट असतो ग्रामविकासाच्या अंतर्गत, तर मी तुम्हाला सांगतोय त्या ठिकाणी नर्सच्या मार्फत शिपाईच्या मार्फत एकच फार्मासिस्ट सिंगल पोस्ट आहे. तर आमचं म्हणणं आहे की माझं जे आम्ही महाराष्ट्र फार्मसी फोरमच्या माध्यमातून मी आज जवळपास महाराष्ट्रातले जवळपास 60,000हून विद्यार्थी अधिक जोडले गेलेले आहेत फार्मसीचे. तर माझं म्हणणं आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग असेल किंवा ग्रामविकास अधिपत्याखाली जिल्हा परिषदच्या अंतर्गत फार्मासिस्ट असतो तर तो जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथे शिपाईकडून नर्सकडून औषध वाटप होते. तर हे नियमांचं भंग आहे. तर या ठिकाणी एक पद पण नाहीये, ज्या ठिकाणी ॲक्च्युली 3 पदं पाहिजे. तर ह्याच्यासाठी जर मुंडे साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली तर हे पण नवीन जे काही आज हजारो फार्मसीचे कॉलेजेस झालेले आहेत तर त्या अनुषंगानं एक फार्मसीच्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही योग्य औषध जाणार आहेत पेशंट सेफ्टी आहे तर ते पण या मुंडे साहेबांच्या निर्णयामुळं जर तिकडं जर त्यांनी लक्ष दिलं तर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्याच्यामुळं हे मुंडे साहेब जे करतात किंवा जो मेडिकलमध्ये फार्मासिस्ट असणं अत्यावश्यक आहे तर हे नक्कीच केलं पाहिजे आणि ह्याचं स्वागतच आहे. तुकाराम मुंडे सर चांगलं काम करतायत. मागील तुम्ही पहा की जिथे जिथे त्यांची बदली झाली तिथे तिथे त्यांनी चांगल्या प्रकारेच काम केलंय. आता फक्त आमची एक महाराष्ट्रातील जनतेची पण इच्छा आहे की त्यांना आता 3 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ हा त्यांना इथं मिळणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही पहा त्यांनी आता काही दिवसाचा जो कामाचा धडाका लावलाय त्या माध्यमातून दिसून येतं की ज्या प्रकारात तुम्ही औषधांमध्ये भेसळ आहे, अन्नामध्ये भेसळ आहे, दुधामध्ये भेसळ आहे, पुन्हा फळांमध्ये भेसळ, हे जे प्रकार त्यांनी समोर आणलेत ते कुठेतरी नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचे आहेत. म्हणजे इतके दिवस झालं लोक ते भेसळयुक्त अन्न खाऊन आजारी पडत होते, त्यांना कॅन्सर होत होते, त्यांना अनेक गंभीर आजार होत होते. म्हणजे कुठंतरी मला तर असं वाटतं की ज्या लोकांची ह्या आधीचे जे अधिकारी होते ज्यांची जिम्मेदारी होती हे सगळं थांबवणं, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. कारण की त्यांच्यामुळे कित्येक लोकांचे जीव गेलेत. आणि तुकाराम मुंडे जे काम करतायत ते ह्या आधीच्या अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं होतं किंवा इतर डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांनी देखील केलं पाहिजे आणि त्यांची बदली नाही झाली पाहिजे. त्यांची जर बदली झाली तर मला वाटतं महाराष्ट्राला हे ऐकणार नाही, महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल. सध्या आता आम्ही बघतोय की अन्न आणि प्रशासन विभाग जे आयुक्तालय आहे त्याच्या थ्रू जे कामं चालली आहेत म्हणजे कधी कधी असं वाटतं की योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड झाली आहे. कारण पहिला मुद्दा इथं प्रकर्षण जाणवतं की जो अन्न हा विषय व्यक्तीच्या डायरेक्ट जीवनाशी आरोग्याशी संबंधित आहे डायरेक्टली. तर प्रथमतः त्यांनी जी दूध भेसळ ह्याच्यावर मला असं वाटतं की त्यांनी अजून ह्याच्यावर कार्य करावं. कारण आपण जे बघतात ग्रामीण भागामध्ये दूध भेसळ चे दूध पोहोचत नसेल पण शहरी भागामध्ये ह्याचा परिणाम प्रकर्षण जाणवतोय आणि शहरी भागात मग जे लहान मुलं आहेत त्यांच्या आरोग्यावर ह्याचा परिणाम होतोय. त्याच्यामुळे दूध भेसळीवरती आम्हाला अजून अपेक्षा आहेत साहेबांकडनं की त्याची दूध भेसळ कमी व्हावी आणि आरोग्याचा प्रश्न सुटेल. आणि त्याचबरोबर आम्ही दुसरा एक मुद्दा असा एक जाणवला की जेजुरीला की जे हळदमध्ये केमिकल मिक्स केले जात आहेत हा एक मुद्दा आहे. हा मुद्दा आमचेच आमदार पाचपुते साहेब आहेत त्यांनी तो मुद्दा मांडलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा मुंडे साहेबांनी कारवाई करावी. कारण त्याच्यामध्ये त्याचं एक होईल हळद उत्पादन जे करणारे शेतकरी त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल आणि जो आरोग्याचा प्रश्न आहे की बाबा स्किनचे प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यामुळं खर्च वाढतोय, काहींच्या डोळ्यात किती जर हळद गेली तर डोळ्यांचे बी प्रॉब्लेम सुरू झालेत आरोग्याचे. तर ह्या मुद्देसुद्धा महत्त्वाचे आहेत. ह्या 2 मुद्द्यावरती आम्हाला असं वाटतं की त्यांनी छान कार्य करावं. अन्न व भेसळयुक्त प्रशासनामध्ये त्यांनी चांगली कामगिरी बजावली सुरुवात केली. कारण की भ्रष्टाचार त्यांनी उघडून काढत आहेत. म्हणजे कोण भेसळ करतंय का, कोण म्हणजे त्याच्यामध्ये कोण बरोबर आहे का, तर त्याच्याविषयी चांगली भूमिका घेतात. ते काय चांगलंच आहे. त्यांना माझ्या मते लवकरात लवकर एक भारतरत्न दिला पाहिजे असं मला वाटतंय. आज IAS ऑफिसर तुकाराम मुंडे साहेब यांनी जे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्ताचा कारभार हाती घेतला आणि त्यानंतर त्यांनी ज्या धडक कारवाया केल्या त्या कामाचं कौतुक म्हणजे कुठल्या शब्दात कौतुक करायचं हे कळत नाही आहे. कारण अशा प्रकारचे जर अधिकारी या महाराष्ट्राला लाभले आणि अशा प्रकारची कामं झाली तर हा महाराष्ट्र नक्कीच आत्ता ज्या वळणावर आहे त्या वळणावरनं एक योग्य नीतीला आणि योग्य वळणावर येईल असंच आम्हाला वाटतं. कारण आज मेडिकलमध्ये ज्या गोष्टी चुकीच्या चालतात त्याबद्दल साहेबांनी आज चांगलं काम सुरू केलं आहे. आज माझ्या मते अजून आकडा माहीत नाही पण भरपूर ह्याच्यावर काही जणांच्या दुकानांना सील केलेलं आहेत, किती जणांना अटक केली आहेत. परंतु ह्याच्याबरोबरच साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की या जे अधिकारी पण जे सामील आहेत
या भ्रष्टाचारात या सगळ्या ह्याच्यात त्यांनाही त्यांनी निलंबन केलं पाहिजे, त्यांच्यावरही कडक कारवाई झाली आहे म्हणजे मग यातून त्यांच्यावर जर कारवाई झाली तर पुढं ह्या बाबतीत कुठला अधिकारी असो किंवा कुठला दुकानदार असो ही अशी गोष्ट करायला टाळाटाळ करेल आणि नक्कीच यातनं अजून महाराष्ट्राला सुधारणा मिळेल. हो, तसं पाहिलं तर सन्माननीय तुकाराम मुंडेंची ज्या डिपार्टमेंटला बदली झालेली आहे त्या डिपार्टमेंटला त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे. त्यामुळं आणि तसंही आता सध्या पाहिलं तर जे अन्नपदार्थ आहेत किंवा दूध वगैरे असेल किंवा पनीर असेल याच्यामध्ये भेसळी सर्रास केली जाते. आता इथे पुण्याला जे लागणार आहे, आता रिसेंटली मागच्या दिवशी 1-2 दिवसापूर्वीची न्यूज आहे की 97 लाखाचा जो भेसळयुक्त जो अन्न पुरवठा आहे तो जप्त केला आहे. मग ही चांगलीच गोष्ट आहे. यांनी एक परिणाम होतोय की म्हणजे लोकांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय आणि असं अन्नपदार्थ भेसळयुक्त खाल्ल्यामुळं त्याच्या आरोग्यावरती परिणाम होतात. आणि तसंही आणि जो पनीर बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतं त्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं दूध आहे, तर याच्यामध्ये जे भेसळ वाढलेली आहे त्यामुळं भेसळयुक्त दूध निर्माण केल्यामुळं जो शेतकऱ्यांना किंवा जो दुग्ध उत्पादक शेतकरी आहे त्यांना जो बाजारभाव किंवा तो मोबदला मिळायला पाहिजे होता तो मोबदला मिळत नाहीये. त्याच्यामुळे तो शेतकऱ्यांना तोटा आहे. आणि मध्ये जे भेसळयुक्त जे पदार्थ बनवत आहेत हे त्यांची स्वतःचीच खिशी भरली जात आहेत. मुळात सर असं आहे की आपल्या म्हणजे खूप आता बघतोय आपण त्यांची जी बदली झालेली आहे 10 दिवसामध्ये झाली आहे, त्यामध्ये त्यांनी एवढ्या कारवाया केल्या. तर याचा विचार करा आपण की किती भेसळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढी मोठी भेसळ होते. तर याच्याकडे आपण खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे, कारण आज कॅन्सरचं सर्वात जास्त प्रमाण जे आहे त्या भेसळीमुळे आहे. आज मार्केटमधून पनीर गायब आहे. का गायब आहे? कारण भेसळीच्या धाडी पडतात. मला सांगा तुम्ही सर की किती प्रमाणामध्ये ह्याचा सर्वसामान्य लोक ह्याचा उपभोग घेतात. ह्याच्यात काय कोणी श्रीमंत लोक नाही, काही नाही, एक गरीब लोक आहे सगळे. त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण तर एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे सर. आणि मेन मुद्दा असा आहे सर की हे जे प्रोडक्ट बनवणारे आहेत सर्व लोक हे काय कंपन्यावाले आहेत. याचा सर्वात मोठा तोटा सर शेतकऱ्यांना होतो, कारण शेतकऱ्यांचा दुधाचा भाव हे 15-16 रुपये लिटरनी घेतात आणि इकडे त्याच्यामध्ये फ्रॉड करून केमिकल वगैरे औषध म्हणून पनीरचं हे करतात. त्यामुळे ह्या धाडीचं प्रमाण धाडीचं वैशिष्ट्य असं आहे की धाडी जर चालत राहिल्या तर शेतकऱ्याच्या दुधाचा भाव खूप वाढेल, 100 रुपये लिटर प्रमाणे होत जाईल. आणि हे खूप एक निर्णायक म्हणजे चांगली गोष्ट आहे की त्यांचं भेसळयुक्त ते प्रकरण बाहेर काढायला. कारवाई सत्र तर त्यांनी चालू केले, आता इथून पुढे काय अजून कारवाई करणं अपेक्षित आहे त्यांच्याकडे? कारवाई सर त्यांनी आता जास्त प्रमाणामध्ये औषधे, पनीर, पाम तेलाचं म्हणजे सरासरी प्रत्येक ह्याच्यामध्ये पाम तेल सर. दुधामध्ये स्टार्च प्रमाण आहे यांचं, सोडा टाकतात दुधामध्ये. तर हे याच्यामध्ये त्यांनी धाडी टाकून हे सगळं थांबवलं पाहिजे. यामुळे औषध आपलं काय हॉटेल्स, मोठे मोठे कंपन्या खाद्यपदार्थाच्या हे जे आत्तापर्यंत चालत आलेली भेसळी हे कुठंतरी आळा घालण्याचा प्रयत्न आता गेल्या 15 दिवसात होत आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी अन्नाच्या बाबतीत म्हणा, आपल्या आरोग्याच्या बाबतीत म्हणा, हे आता इथून पुढे सुरळीत चालतील हीच अपेक्षा आहे तुकाराम मुंडे साहेबाकडून. आणि यामध्ये आतापर्यंत जे होत असलेली भेसळ आहे ते काहीतरी महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या प्रगत राज्य आपण जे म्हणतो ते इतक्या दिवस जे चालू होती आणि ते 15 दिवसात जर हे 100-200 प्रकरण उघडकीस आलेले आहेत ते कुठंतरी आपल्या एवढ्या मोठ्या राज्यासाठी एक लाजिरवाण्याची गोष्ट आहे. आणि ते अधिक काळ एकाच विभागामध्ये कार्यरत राहत नाही, त्यांचे विभाग सरकारकडून बदलले जातात. तर ह्या विभागामध्ये किती दिवस त्यांनी कार्यकाळ त्यांचा सरकारकडून राखला पाहिजे? नाही, कार्यकाळाचा कसं आहे ते आपल्या संविधानानुसार 3 वर्ष काय ते 2-5 वर्ष काहीतरी बदलीचा कार्यकाळ असेल तो त्यांचा पूर्ण केला पाहिजे. कुठेतरी राजकीय दबावापोटी म्हणा, ह्या मोठ्या कंपन्या जे त्यांना राजकीय त्यांच्या बदल्या होतात ते राजकीय दबावामुळे ते कुठेतरी थांबून त्यांचा जो कार्यकाळ दिलेला आहे निश्चित तो पूर्ण केला पाहिजे सरकारने. FDAचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याबद्दल आपण पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. खरं तर पुणेकरांकडून देखील आता तुकाराम मुंडे यांना मोठा सपोर्ट पाहायला मिळतोय. खरं तर अनेक गोष्टींमध्ये तुकाराम मुंडेंनी अनेक काम केलेलं मागच्या 15 दिवसांपासून त्यांनी आता FDA अंतर्गत मोठी धडक कारवाई केलेली पाहायला मिळते. हीच कारवाई इथून पुढच्या काळामध्ये अन्न असेल, औषध असेल आणि ज्या अशा गोष्टी आहेत ज्यामधून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो त्या गोष्टीमध्ये धडक कारवाई त्यांनी आता इथून पुढे कायम ठेवावी अशा स्वरूपाच्या अपेक्षा आता पुणेकरांकडून व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.